मित्रो, आज आपण एका गमतीशीर अशा विषयावर व्याख्यान ऐकणार आहोत. त्याचे टायटल असं आहे की आपण असे का वागतो. आता याचा अर्थ काय होतो, आपण असे का वागतो म्हणजे कसं वागतो आपण. तर आपण काही वेळा काय करतो पहा, भूक लागली की जेवतो. पण काही वेळेला काय करतो की भूक लागली तरीसुद्धा जर आपण पाहुण्यांच्या घरी गेलो असेल तर ते जेवत नाही, पाहुण्यांनी वाढल्याशिवाय जेवत नाही. तसंच काही वेळा काय करतो आपण, तर खूप काही एखाद्या माणसाशी भांडण करतो. तर काही वेळेला म्हणजे अगदी आक्रमकपणे आपण त्याच्यावर तुटून पडतो. तर काही वेळेला एखाद्याच्या बाबतीत आपण त्याच्यापुढं सरळ लोटांगण घालतो. काही म्हणजे या ठिकाणी काही वेळा भांडण करतो आहे, काही वेळा नमतं घेतो आहे. हे असं का होतं आहे. काही वेळा खूप मायेनं वागतो, काही वेळा खूप राग येतो. हे असं का होतं. तर हे शोधण्याचा प्रयत्न मानसशास्त्रानं केलेला आहे. मानसशास्त्राचं कामच आहे की मानवी वर्तनाचा अभ्यास करणं. मग हे असं का होतं, असं जो मानसशास्त्राचा जो प्रश्न पडला, तर त्यापैकी एक मानसशास्त्रामध्ये एक अभ्यासकांचा एक पंथ आहे आणि तो पंथ किंवा जो संप्रदाय आहे त्याचं नाव आहे हेतुवाद. या हेतुवादी मानसशास्त्रज्ञ जे आहेत तर ते या गोष्टीचं स्पष्टीकरण कसं करतात. तर त्यामध्ये एक प्रमुख असा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो म्हणजे मॅकडुगल. तर मॅकडुगल काय म्हणतो पहा की आपण हे जे वर्तन करतो ते आपण सहज प्रवृत्तीने करतो. म्हणजे काय आहे सहज प्रवृत्ती म्हणजे तरी काय. तर त्याचं असं म्हणणं आहे की ह्या ज्या काही सहज प्रवृत्ती असतात ह्या म्हणजे निसर्गानं जसं आपल्याला रंग रूप वगैरे सगळं जे दिलेलं आहे तसंच आपल्याला काही अशा प्रवृत्ती दिलेल्या आहेत आणि त्या प्रवृत्ती जे आहे ते त्या प्रवृत्तीप्रमाणे माणसं वागत असतात. आता काय पाहिजे मार्क्विस आणि वुडवर्थनं त्याची व्याख्या अशी केलेली आहे की ॲन इन्स्टिंक्ट इज ॲन अनलर्न फॉर्म ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजे हा संपादित करण्याची गोष्ट नाही, ही जन्मतःच मिळालेली गोष्ट आहे. ही अध्ययन केलेली गोष्ट नसते, ती जन्मजात प्रवृत्ती असते. विच एनेबल्स ॲन ॲनिमल ऑर ह्युमन बिंग. ही सगळ्या म्हणजे मध्ये आहे, सगळ्या प्राण्यामध्ये आहे, सर्व मानवामध्ये आहे. ह्युमन बिईंग टू डील कॉम्पिटेंटली विथ समथिंग. आता समथिंग इन द एन्व्हायरमेंट म्हणजे काय, तर आपल्या निसर्गामध्ये वावरत असताना, निसर्गाला तोंड देत असताना जी आवश्यक अशा काही प्रवृत्ती असतात, आपल्याला जे आवश्यक वर्तन करावं लागतं ते वर्तन करण्यासाठी म्हणून आपल्याला निसर्गानं अशा प्रवृत्ती दिलेल्या असल्याचं म्हणणं आहे. कुठलाही पूर्वानुभव नसतो, या पूर्वानुभवात नसतानासुद्धा आपण या निसर्गाशी काय म्हणूया की संघर्ष करून जे आपण जगत असतो त्या जगण्यासाठी उपयुक्त अशा ह्या कृती असतात असं यांचं म्हणणं आहे. आता हे जे काही सहज प्रवृत्ती आहेत या सहज प्रवृत्तीची काही वैशिष्ट्य सांगितली आहेत पहा. म्हणजे ही त्याची व्याख्या झाली की वैशिष्ट्ये जी आहेत तर मॅकडुगलला असे सांगितले की 14 अशा सहज प्रवृत्ती आहेत. काही लोक हे 22पर्यंत त्याचं एक्सटेन्शन करतात. तर ह्या 14मध्ये सुद्धा काही ज्या प्रवृत्ती आहेत विशेषतः 7व्यापर्यंत की ह्या मानवामध्ये ज्या प्रवृत्ती आहेत आणि काही प्रवृत्ती जी आहेत की पुढच्या प्राणीमात्रामध्ये आपल्याला फारशा आढळून येत नाहीत म्हणा किंवा त्याचा अभ्यास नाही करतात आपल्याला असं असेल कदाचित. पण हे मग कोणत्या सहज प्रवृत्ती आहेत तर 14 सहज प्रवृत्ती आहेत आणि या सहज प्रवृत्तींची काही वैशिष्ट्य आहे. तर असं म्हणलं की सहज प्रवृत्ती ह्या जन्मजात असतात. म्हणजे ह्या ज्या प्रवृत्ती त्या जन्मजात आहेत. म्हणजे असं नाही की बाबा की माझ्यामध्ये आहे तुझ्यामध्ये नाही वगैरे असं नाही. प्रत्येक मानवामध्ये, प्रत्येक प्राणीमात्रामध्ये, अगदी नीच कोटीतील प्राण्यापासून ते मानवाच्यापर्यंत म्हणजे मानवास उच्च कोटीतील प्राणी मानला जातो आणि सर्वात नीच कोटीतील प्राणी म्हणजे सरपटणारे प्राणी वगैरे ज्याला आपण म्हणतो आपण, नीच कोटीतील प्राण्यांमध्ये देखील प्रवृत्ती असतात. आता ह्या प्रवृत्ती असतात का, तर 2 नंबरचं पाहता या ठिकाणी काय म्हणले की हे जे सहज प्रवृत्तवर्तन हे सहेतुक असते. म्हणजे हे प्रवृत्ती निसर्गाने जे आपल्याला दिलेल्या आहेत त्या अशा गंमत म्हणून दिलेल्या नाहीत, त्या काही विशिष्ट त्यांचा हेतू आहे असं त्या प्रवृत्ती असण्याचा. तर काय हेतू असतो पहा, तर जर निसर्गामध्ये तुम्हाला जगायचं असेल, तुमचं अस्तित्व टिकून राहायचं असेल तर या प्रवृत्ती तुम्हाला आवश्यक असतात. म्हणून ह्या प्रवृत्ती आपल्याला मिळालेल्या आहेत. म्हणजे ह्या प्रवृत्तीचा हेतू काय आहे, तर आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे हा त्याचा हेतू आहे. नंतर सहज प्रवृत्तवर्तन हे पूर्वनियोजित असते. म्हणजे काय पहा, हे कोणत्या प्रसंगात कसं वागायचं हे सहज प्रवृत्तीनुसार ते ठरत असतं. म्हणजे पुढे एखादा वाघ आला तर काय करणार तुम्ही,
आणि साप पुढं आला तर काय करणार तुम्ही, किंवा या उलट एखादी चांगली गोष्ट पुढं समोर आलं तर काय करणार तुम्ही. तर हे त्यावेळेला कसं वर्तन घडवायचं आहे हे ठरलेलं असतं, हे पूर्वनियोजित असतं. सहजप्रवृत्त वर्तनात ज्ञान, भावना आणि कृती ही त्याची 3 अंग आहेत. या सहजप्रवृत्त वर्तनाची किंवा सहजप्रवृत्तीची 3 अंग आहेत. किंवा खरं इथं ज्ञान हा शब्द जो वापरलेला आहे तो माहिती अशा अर्थानं नव्हे, तर हा ज्ञान हा संवेदना अशा अर्थानं वापरला आहे, की ज्याला खरं म्हणजे असं म्हणलं जातं चेतना, चोदना आणि कृती ही 3 अंग आहेत. म्हणजे ज्ञान हा जो शब्द वापरलेला आहे तो चेतना अशा अर्थानं वापरलेला आहे. आणि भावना म्हणजे पहिल्यांदा संवेदना होणं, त्याच्या अनुषंगानं काय ते भावना निर्माण होणं, आणि त्या भावनेच्या अनुषंगानं कृती होणं, ह्या 3ही अंग ह्या सहजप्रवृत्तीमध्ये आढळतं आपल्याला. तर आणखी एक वैशिष्ट्य असं ह्याचं की सहजप्रवृत्त वर्तन हे सार्वत्रिक असतं. म्हणजे अमेरिकेतला मनुष्य असला तरी तो रडतो दुःख झाल्यावर, भारतातलाही रडतो, जपानमधलाही रडतो. लक्षात तुमच्या. म्हणजे या ठिकाणी मानवामध्ये सर्वत्र, केवळ मानवामध्येच नव्हे तर सर्वच प्राण्यांमध्ये या सर्व भावना आहेत. हे इतके सार्वत्रिक युनिव्हर्सल आहे सगळीकडं. म्हणजे हे प्रवृत्ती त्या युनिव्हर्सल आहेत. नंतर नीच कोटीतील प्राण्यामध्ये हे वर्तन अपरिवर्तनीय असते, तर मानवामध्ये काही प्रमाणामध्ये हे परिवर्तनीय असते. म्हणजे हे जे काही ह्या सहजप्रवृत्तीनुसार जे वर्तन घडतं ते नीच कोटीतील प्राणी जे आहेत तर ते फार बदलू शकत नाहीत. त्यांना त्या प्रवृत्तीप्रमाणेच वर्तन करावं लागतं, काही चेंज होत नाही त्यामध्ये. पण मानव हा उच्च कोटीतील प्राणी असल्यामुळं आपण असं म्हणतो सर्वश्रेष्ठ प्राणी, नुसतं उच्च कोटीतील नव्हे तर उच्च कोटीतील सुद्धा सर्वश्रेष्ठ असा प्राणी आहे मानव. आणि म्हणून हा जो काही मानव आहे तो काय करतो, या सहजप्रवृत्त वर्तनामध्ये थोडासा बदल करतो. पूर्ण बदल नाही करू शकत, पण काही प्रमाणात तो बदल करत असतो. ते कसं करतो वगैरे आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. आता या ठिकाणी काय केलं, मी जे 14 सहजप्रवृत्ती सांगितल्या आहेत त्या 14 सहजप्रवृत्तीचे आपण काय केलं, या ठिकाणी कोणत्या सहजप्रवृत्ती आहेत तर या ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि ते कसे दिलेले आहेत पहा, की पहिल्यांदा सहजप्रवृत्ती कोणती, त्याच्या संबंधितली भावना, नंतर चेतक आणि त्याचं वर्तन. म्हणजे ती जी आता आपण म्हणलं होतं ना की बा या ठिकाणी जी सहजप्रवृत्ती आहे त्या सहजप्रवृत्तीशी निगडीत असलेली भावना कोणती निर्माण होते, आणि ते झाल्यानंतर एखादा उद्दीपक किंवा चेतक जो असतो तो, आणि ते चेतक दिसला की मग होणारं वर्तन. म्हणजे पुढच्या लक्षात येईल तुमच्या उदाहरणावरून. म्हणजे भूक किंवा त्याला क्षुधा म्हणतो आपण. क्षुधा ही जी आहे ही सहज प्रवृत्ती आहे माणसाची. म्हणजे ही सहज जन्मजात प्रवृत्ती सगळ्यामध्ये आहे, सर्व प्राण्यामध्ये आहे, सर्व मानवामध्ये, सर्व प्राण्यामध्ये आहे. आता सहज ही जी क्षुधा जी काही प्रवृत्ती आहे यासाठी भावना, निगडीत भावना कोणती आहे, याच्याशी निगडीत भावना आहे भूक लागणे. म्हणजे ही जी काय भूक लागते, भूक लागण्याची भावना होते. आता भूक लागण्याची भावना झाली की अन्न दिसलं, म्हणजे अन्न हा चेतक आहे, तो दिसतो, आणि मग लगेच आपण ते खाणं ही त्याचं वर्तन आहे. आता पहा या ठिकाणी की ही सहज प्रवृत्ती कशासाठी आहे. मग अशी म्हणलं तुम्हाला की सहज प्रवृत्ती उगीच दिलेली नाहीत निसर्गानं, तर ह्या जन्मजात प्रवृत्ती कशासाठी आहेत. समजा भूकच लागली नाही, भूक कशामुळे लागते आपल्याला, तर भूक लागते शरीराची गरज असते, ती शरीराला अन्नाची गरज असते म्हणून भूक. म्हणजे अभावातून, म्हणजे आपण म्हणतो की अभावातून गरज निर्माण होते आणि गरजेतून तुम्हाला भूक लागते. आता ही भूक लागली की मग काय होतं, तर अन्न दिसलं तुम्हाला की मग तुम्ही काय करता, ते वर्तन करता. म्हणजे अन्न दिसलं की वर्तन करणे हे झालं सहजप्रवृत्त वर्तन. आणि ती सहजप्रवृत्ती कोणती, तिथं क्षुधा ही त्याची सहजप्रवृत्ती. तसंच काम ही प्रवृत्ती पहा. आता ही सुद्धा एक नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आता काम आहे त्याच्या निगडीत भावना कोणती, तर कामवासना, म्हणजे भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण वाटणं, म्हणजे हा जो काही भाग आहे. मग आता भिन्नलिंगी व्यक्ती जी काय आहे ती दिसली की तिच्याशी लगट करणं, का आपण ज्याला वेगळ्या भाषेत प्रेम करणं वगैरे वगैरे असं आपण म्हणू, की अशा गोष्टी आपण करायला लागतो. मग आता हे म्हणलं की मग असं काय बरोबर आहे का, असं करणं बरोबर आहे की नाही हा प्रश्न येत नाही. इथं ही गोष्ट
नैसर्गिक आहे. जर कुणी म्हणत असेल की नाही माझ्या मनात अशी भावना येत नाही, तर तो खोटं तरी बोलतो आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये दोष निर्माण आहे. सरळ सरळ साधाचा अर्थ आहे. कारण ही गोष्ट नैसर्गिकच आहे. कामवासना ही नैसर्गिकच आहे. आणि मग कामवासना निर्माण झाली, भिन्नलिंगी व्यक्ती समोर दिसली की तिच्याबद्दल आकर्षण वाटणं आणि मग तिच्याशी लगट करणं वाटणं, बोलणं प्रेमानं किंवा आणखी काही लगट करणं, शारीरिक लगट करणं हा भाग येतो. म्हणजे आता आता मग प्रश्न असा आहे की कशासाठी? मग अशी ठीक आहे, आपल्याला शरीराला गरज होती म्हणून आपण ते अन्न खाल्लं किंवा निसर्गानं आपल्याला दिलं असं आपण म्हणलं. पण इथं मग काम कशासाठी आहे? तर कामसुद्धा तुमचं जे वंशसातत्य टिकून राहावं, वंशसातत्य टिकून राहावं म्हणून निसर्गाने दिलेली ही प्रवृत्ती लक्षात घ्या. म्हणजे कामप्रवृत्त हेतू काय आहे? तर तुमचं वंशसातत्य टिकून राहणं हा भाग आहे. म्हणजे या ठिकाणी मग अशी म्हणत मला क्षुधा असेल किंवा काम असेल तर त्या ठिकाणी ह्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत आणि त्याचं संबंधित वर्तन आपण तसंच करणार, तसंच आपण करत असतो. आता वात्सल्य म्हणजे ज्याला काय म्हणू की प्रेम वाटणं, माया वाटणं ही त्याची संबंधितली भावना आहे. आता पहा की लहान एखादा अर्भक दिसलं, लहान बाळ 2 महिन्याचं 4 महिन्याचं असं बाळ पाहिलं आपण की आपल्याला असं वाटतं उगीच त्याला आपण कुरवळावं. आता त्या आपलं नसलं तरी सुद्धा म्हणजे आपला काही संबंध नसतो, कधी शेजारी असते किंवा आणखी कुठंतरी बाहेर पाहता स्टँडवर पाहिलं किंवा आणखी कुठंतरी प्रवासात पाहिलं तरीसुद्धा आपल्याला त्या गालगुच्चा घेणं म्हणा किंवा त्याच्या डोक्यावर हात फिरवणं म्हणा अशी आपली कृती करावीशी वाटते. ही भावना कोणती आहे? तर माया वाटणी भावना आहे. चेतक कोणता झाला? तर लहान अर्भक किंवा आता लहान अर्भकच नाही, साधं सशाचं पिल्लू दिसलं, मांजराचं पिल्लू दिसलं, कुत्र्याचं पिल्लू दिसलं तरीसुद्धा आपल्याला असं वाटतं की त्याला हात फिरवावा वगैरे. हा जो भाग आहे लक्षात घ्या, हे वात्सल्यात येतो. मग आता वात्सल्य ह्याचं पुन्हा या ठिकाणी प्रश्न असा येईल, सर आम्ही मान्य करू की नाही क्षुधा मान्य आम्हाला गरज होती म्हणून, कामही गरज होती, मग वात्सल्य कशासाठी? तर वात्सल्य ही सुद्धा भावना जी आहे ही का आवश्यक असते लक्षात घ्या. ही सहज प्रवृत्ती का आवश्यक आहे? तर असं जर झालं नाही तर ते जे लहान बाळ आहे किंवा लहान मूल आहे म्हणा किंवा चांगली गोष्ट आहे म्हणा की त्याचं संरक्षणच होणार नाही. त्याचं संरक्षण व्हायचं असेल तर त्याच्याबद्दल कुणाला तरी प्रेम वाटलं पाहिजे, कुणाला तरी माया वाटली पाहिजे, तरच त्याचं संरक्षण होईल. आणि म्हणून ही जी काही प्रवृत्ती आहे ही सहज प्रवृत्ती निसर्गाने आपल्याला दिलेली आहे. नंतर जिज्ञासा म्हणजे क्युरिओसिटी ज्याला आपण म्हणूया, ह्याची संबंध काय कुठली भावना आहे? तर आश्चर्य वाटण्याची भावना, आश्चर्याची भावना आहे. एक नवीन वस्तू दिसली की आपल्याला मग ते माहिती त्याची जाणून घ्यावीशी वाटते. आता ह्या ज्या चारही सहज प्रवृत्ती तुम्हाला मी सांगितल्या, मी असं म्हणलं की जिज्ञासा असली की आपल्याला माहिती जाणून घ्यावीशी वाटते किंवा आपण माहिती जाणून घेतो. वात्सल्य असलं की काय होतं, वात्सल्याच्या संदर्भात लहान बाळ दिसलं की आपण त्याला कुरवाळतो म्हणा किंवा भिन्नलिंगी व्यक्तीची त्याची लगट करण्याचा प्रयत्न करतो. हे सगळं खरं आहे, हे असंच माणसं करतात, असंच प्राणी मात्र करत असतात. पण मग अशी एक वाक्य म्हणलं तुम्ही सुरुवाती मागच्या स्लाईडच्या वेळेला तुम्हाला की मानव जो आहे हा काही प्रमाणात या वर्तनात बदल करू शकतो. ह्या अपरिवर्तनीत लक्षात घ्या. सहज प्रवृत्ती ह्यात बदल करता येत नाही, ह्या वर्तनात बदल करता येत नाही. कुणामध्ये? ते खालचे जे प्राणी असतात ते बदल करत नाहीत. मात्र मानव प्राणी जो आहे तो मात्र काही प्रमाणात यात बदल करू शकतो. ते कसं आपण मी पुढे आणखी तुम्हाला सांगेन. पुढची सहज प्रवृत्ती पहा, पलायन म्हणजे पळून जाण्याची सुद्धा प्रवृत्ती असते आपल्याला. आता खरं म्हणजे मला सर हे पळून जाण्याची प्रवृत्ती कशासाठी आहे? तर त्याच्या उत्तर आपण जरा युद्ध प्रवृत्तीचं बघूया, 6वी प्रवृत्ती बघूया की युद्ध प्रवृत्ती असते म्हणजे आपल्याला भांडणं किंवा ज्याला असं म्हणतो ना की भांडण्याची प्रवृत्ती असते आणि त्याची संबंधित भावना आहे ती राग. मग ही कशामध्ये? तर दोघांमध्ये एकच वस्तू आणि दोघांना तीच वस्तू पाहिजे असेल तर मग युद्ध सुरू अटळ आहे, भांडण अटळ आहे. आणि मग काय होतं की कृती कोणती होते? ते हिसकावून घ्यायची, ती वस्तू हिसकावून घेणे. आता ही जी प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीमुळे काय होतं लक्षात घ्या की निसर्ग आपल्याला जर आपलं जीवन किंवा आपलं काय म्हणू की जीवित जे आहे
हे टिकवून ठेवायचं असेल, आपल्याला जिवंत राहायचं असेल, तर आपल्याला संघर्ष करणं अटळ असतं. आणि संघर्ष मग कोणाशीही असेल, निसर्गाशी असेल, प्राणीमात्राशी असेल, मानवाशी असेल, इतरांशी असेल, संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला जगताच येत नाही. आणि म्हणून ही प्रवृत्ती दिलेली आहे. काही वेळा असं वाटतं ना आपल्याला, काही वेळा अरे झोपडपट्टीतली माणसं फार भांडतात, ते करतात, आणि नाही की गरिबीमुळं माणसं भांडतात वगैरे, असं होत नसतं. लक्ष द्या, गरिबीमुळं भांडण होतं अशातला काही भाग नाही. अमुक एका जातीमध्ये भांडणं करतात, नामकेच करत नाही असं होत नाही. ही मानवामध्ये प्रवृत्ती आहे, प्राण्यामध्ये प्रवृत्ती आहे. कारण प्रवृत्ती आहे म्हणून भांडणं करतात. लक्षात घ्या, प्रवृत्ती आहे म्हणून भांडणं करतात. बऱ्याच वेळा असं होतं काय असं वाटतं आपल्याला की चांगलं घर आहे, यांच्या घरी सगळं मिळतं आहे सगळं, आणि का लोक भांडतात एक. त्याचं कारण असं असतं की भांडणाची प्रवृत्ती म्हणून ते भांडतात. एक गमतीचं उदाहरण मी सांगेन तुम्हाला. गमतीचं उदाहरण आहे थोडंसं. एखादा अगदी प्रेम एका जोडप्याचा होतो, आणि मग ते संसार सुरू होतो. 2-3 वर्ष अगदी प्रेमाचे जातात, आणि 2-3 वर्षांनंतर मग काय होतं माहिती आहे का, की तो नवरा भांडायला लागतो, की बायकोला म्हणतो तुला सध्या आमटीच नीट करता येत नाही, तुला भाजीच नीट करता येत नाही. आणि त्यांची भांडणं सुरू व्हायला लागतात. किरकोळ गोष्टींना भांडणं सुरू होतात. किंवा बायकोमध्ये तुमच्या बाकीचे लोक ऑफिसमधून लवकर येतात, तुम्ही उशिराच येता, किंवा तुम्ही त्या अमक्या बाईशी जास्त बोलता वगैरे, अशा गोष्टीतनं ते काहीतरी करून भांडणं करतो. मग आपण म्हणतो की हे चुकीचं आहे, किंवा तो चुकीचा आहे, किंवा हे बरोबर आहे. लक्षात घ्या, आपलं असं काही वेळा असं वाटतं यांचं तर प्रेमी व्हावं, भांडण करायचं काहीच कारण नाही, ह्यांनाच एकमेकांबद्दल संशयाचं काहीच कारण नाही. बरं, ह्याने 3 वर्ष नीटनेटकं खाल्लं गपचूप, आता आमटीने, आता मात्र म्हणतो की तो तुला आमटी करता येत नाही, आता त्या कारणानं भांडतो. खरं म्हणजे भांडायचं काहीच कारण नाही. भांडायचं कारण हे असतं की भांडणं ही आपली प्रवृत्ती आहे. लक्षात घ्या. आता ती कोणत्या पद्धतीने करायचं काय ते आपण नंतर बघूया, परंतु भांडणं ही प्रवृत्ती लक्षात घ्यायचं. आणि त्यामुळं ती भांडण होणार, कारण ही संघर्ष प्रवृत्ती आहे, त्याच्यातून आलेली गोष्ट असते, लक्षात घ्या. तसंच आता पलायन, मी म्हणत मला युद्ध संघर्ष करण्याची प्रवृत्ती आपली असते. पुढं आलेल्या माणसाबरोबर आपण किंवा मला ही वस्तू मिळाली पाहिजे म्हणून मी भांडणं करणार, लढाई करणार, आणि ती मिळवणार वस्तू मी. कारण मला जर जगायचं असेल तर मला ती मिळवण्याशिवाय पर्याय नाही, म्हणून मी करत असतो. त्यामुळे ही प्रवृत्ती आहे. आता पलायन प्रवृत्ती कशासाठी आहे, तर संघर्ष प्रवृत्ती जशी आवश्यक आहे तशी पलायन प्रवृत्ती देखील आवश्यक असते. का, ते संघर्ष करत असताना प्रत्येक वेळेला पुढचा जो काही मनुष्य असेल ज्याच्याशी संघर्ष करायचा आहे तुम्हाला, तो कदाचित तुमच्यापेक्षा जास्त समर्थ असू शकतो, आणि अशा वेळेला त्याच्याशी टक्कर देणं काय अर्थ नसतो. मग अशा वेळेला पळून जाणं हाच मार्ग असतो, आवश्यक असतं. निसर्गामध्ये आपण जंगलात पाहतो, वाघही राहतो आणि हरिणही राहतात. बरं, हरणं कशी राहतात, हरणं टक्कर देतात का त्या वाघाला, हरणं वाघाला टक्कर देत नाहीत, हरणं पळून जातात, वाघाला की पळून जातात. लक्षात घ्या, शेवटी कशासाठी आहे, आपलं अस्तित्व टिकवून ठेवणे. सगळ्या प्रवृत्तीचं वैशिष्ट्य काय महत्त्व आहे, उद्देश काय आहे, तर आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे युद्धसुद्धा अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच आहे, आणि पलायन देखील अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठीच आहे. लक्षात घेतो. मी असं म्हणलं की पलायनाला संबंधित, मग आपण म्हणलं की भावना कोणती संबंधित, तर भीती ही भावना असते. एक उदाहरण दिलं मी की कुत्रा भुंकला, आणि कुत्रा भुंकला की आपण पळून जातो. किंवा साप दिसला एकदम समोर, तो साप असा फणा काढलेला आला की आपण पळून जातो. आणि मग हा जो काही भाग, आता समजा नाही आपण पळून गेलो तर काय होईल, तो साप चावेल ना मला, किंवा ते कुत्रा चावेल मला, आणि माझं आयुष्य जे धोक्यात येईल, माझं जीवन धोक्यात येईल. आणि म्हणून पलायन आवश्यक असतं. तसा संग्रह प्रवृत्ती आहे. लक्षात घ्या. आता संग्रह प्रवृत्ती जी आहे याची निगडीत भावना असते ती स्वामित्वाची भावना. म्हणजे हे माझं काहीतरी असलं पाहिजे वगैरे, अशी ती भावना असते. मग चेतक काय, त्या कुठलीही वस्तू, आणि मग ती वस्तू आपल्याकडे ठेवून घेणं हे त्याचं सहज प्रवृत्त वर्तन. याची निगडीत वर्तन कोणतं, तर ती वस्तू आपल्याकडं घेणं. बऱ्याच वेळा असं होतं काय वेळेला की त्या वस्तूचा फार उपयोग असतो असाही नसतो आपल्याला काय वेळेला, परंतु ही प्रवृत्ती असते संग्रह करण्याची. आणि मग मला हे पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला घोडा पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे, ही स्वामित्वाची भावना. म्हणजे माझ्या मालकीची ती वस्तू आहे, ही जी भावना असते ही फार प्रबळ असते. आणि मग त्यामुळं काय होतं की हा संग्रह करत जातो. हे सुद्धा संग्रहसुद्धा करण्याचं जे काय आहे ते सुद्धा पुन्हा तुमचं अस्तित्व टिकून ठेव. मला असं वाटतं नाही मला पैसा पाहिजे, मग कुणास मला उद्या मी आजारी पडलो तर काय होईल म्हणून पैसा पाहिजे, म्हणजे मुलाबाळांचं काय होईल असं म्हणून पैसा पाहिजे.
हा जो असा वेगळ्या पद्धतीचा संग्रह करायचा, पैशाचा असेल, घरादाराचा असेल किंवा आणखी वेगळ्या वस्तूंचा असेल, अशा प्रकारची ही प्रवृत्ती असते. आणि मग त्याच्यामधनं म्हणजे मी म्हणत समजा हे आपण नाही केलं, कारण हे सुद्धा गरजेचंच असतं ना. जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्हाला ही प्रवृत्ती देखील गरजेचीच असते. आता नंतर जुगुप्सा, की ज्याला आपण किळस वाटणं असं, म्हणजे किळस येणे एखादी गोष्टीची. म्हणजे अगदी काय मी पाहतो किंवा तुम्ही जर कधी प्रवास केला असेल, लक्षात आलं तुमच्या की एस टीत काही लोकांना उलटी होते, म्हणजे एस टी लागते काही वेळेला. काही वेळेला काय होतं पाहिजे, एखाद्या व्यक्तीला प्रवास सहन होत नसतो, ते पेट्रोलचा वास किंवा डिझेलचा वास, आणि त्यामुळे ते मळमळल्यासारखं होतं, उलटी होते. आता त्या व्यक्तीला झाले कशामुळं, तर त्या पेट्रोलचा वासाची ॲलर्जी असते म्हणा किंवा याची ॲलर्जी म्हणून उलटी आली असते. पण बऱ्याच वेळा असं होतं की त्या बाईच्या किंवा त्या व्यक्तीच्या उलटीकडं पाहून आपल्याला उलटी होते. हा जो प्रकार असतो लक्षात घ्या. किंवा एखादी घाणेरडी वस्तू पाहिली तर आपल्याला उलटी यायला लागते. मी पाहिले की काही वेळा अगदी रक्त पाहिलं तर काही लोकांना असं चक्कर आल्यासारखं होतं. हा जो प्रकार असतो तर एक प्रकारची किळस येणं, हा जो प्रकार जुगुप्सा ज्याला म्हणतो प्रवृत्ती. मग आता ही प्रवृत्ती कशासाठी आहे, ही प्रवृत्तीचा उद्देश काय असला पाहिजे. तर समजा ही प्रवृत्ती नसती मानवामध्ये तर काय झालं असतं, तर शक्यता अशी आहे की जी काही घाणेरडापणा जो आहे, जी वाईट गोष्ट आहे, त्याच्यात आपण त्या डुकरासारखं आपणही लोळलो असतो. आणि मग काय झालं असतं की कदाचित आपलं जीवन धोक्यात आलं असतं. आणि म्हणून वाईट गोष्टीबद्दल किळस वाटणं, तिरस्कार वाटणं ही गोष्ट आवश्यक असते, प्रवृत्ती आवश्यक असते. आता ह्या ज्या सगळ्या गोष्टीत लक्षात घ्या की जुगुप्सा असेल, संग्रह असेल, युद्ध असेल, पालन किंवा अगोदरच्या प्रवृत्तीसुद्धा, अगदी आपण हेही पाहूया जरा, हे सगळ्या प्रवृत्ती असतील. हे पहा की या सगळ्या प्रवृत्ती ज्या पहिल्या 4 आणि नंतरच्या आपण ह्या पाहिलेल्या, या सगळ्या प्रवृत्ती जरी असं आपण म्हटलं की भूक लागली की अन्न खाणं ही आपली सहज प्रवृत्ती, त्याप्रमाणे आपण करतो किंवा म्हणून कुठलाही मानव प्राणी वागत असतो. पण मानवामध्ये आणि इतर प्राण्यामध्ये जो फरक आहे तो हा आहे की मानव प्राणी हा उच्च कोटीतील प्राणी आहे. आणि म्हणून मग तो काय करतो की अन्न खाणं हे जरी सहजप्रवृत्त वर्तन असलं तरी तो दिसेल ते अन्न खात नाही. अन्न खाताना तो शिजवून खातो, चवीने खातो. हे जे आहे याला म्हणतात सहजप्रवृत्तीचं उदात्त वर्तन. म्हणजे सहजप्रवृत्त वर्तन कुठलं आहे, भूक लागली की अन्न खाणं, पण तेच अन्न नीटनेटकं करून खाणं, शिजवून खाणं, भाजून खाणं, तळून खाणं वगैरे वगैरे, हे उदात्त वर्तन आहे. किंवा दुसरं एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. समजा असं झालं की भूक लागलेली आहे, एखादी म्हैस किंवा एखादी गाय रस्त्याने चाललेली आहे, शेजारी शेत आहे, सुंदर शेत आहे, ते शेतामध्ये मक्याचं अगदी शेत हिरवंगार दिसतं आहे, तिला खूप भूक लागलेली आहे. ती काय करेल, ही कुणाचं शेत आहे वगैरे बघणार नाही, ती सरळ त्या शेतात घुसेल आणि ती मक्याचं जे काही शेत आहे ते शेतामध्ये ते चरेल आणि अन्न खाईल. ती आपल्यालाही भूक लागलेली आहे आणि आपण रस्त्याने चाललेलो आहे, रस्त्याने एक हॉटेल दिसतं आहे, पण माझ्या खिशात पैसे नाहीत, तर मी हॉटेलमध्ये शिरणार नाही. मी हा विचार करतो, लक्षात घ्या, की मला नाही जाता येणार, पैसे असले तरच तिथं खाता येईल आपल्याला. म्हणजे हा माणसाने हा विचार केला. मनुष्य हा विचारी प्राणी आहे आणि म्हणून त्यांनी काय केलं, सहजप्रवृत्त वर्तन न करता आपल्या वर्तनामध्ये थोडा बदल केला, त्याला मुरड घातली आपण म्हणूया. फार तर तो टाळू शकत नाही, तो नंतर अन्न खाईल पण तो टाळू शकत नाही, तो वेगळ्या पद्धतीने खाईल. एक आणखी सोपं उदाहरण तुम्हाला देईन या भुकेच्या संदर्भात. आपल्याला खूप भूक लागलेली आहे, आपण पाहुण्यांच्या घरी गेलेलो आहे, पण भूक लागलेली आहे. आपण असं नाही करू शकत ना, जर प्राणी असं तयार केलं असतं त्यांनी तो जे काही मिळेल ते खाल्लं असतं. आपण असं नाही करत. आपण काय करणार की आपण पाहुण्यांच्या घरी आहे ह्याची आपल्याला जाणीव आहे आणि म्हणून मग ते पाहुणे जोपर्यंत वाढत नाहीत तोपर्यंत आपण नाही खाणार. जरी भूक म्हणजे आपलं काय करतो, आपण ती जी सहजप्रवृत्त वर्तन आहे त्याला थोडीशी मुरड घालतो आणि मग या ठिकाणी थोड्या वेळाने आपण ते जे काही पाहुणे वाढतील त्याच वेळा आपण ते वर्तन करू. किंवा कुठलंही काम असेल, म्हणजे म्हणलं तुम्हाला की कामप्रवृत्ती आहे, तिचं जे काही वर्तन आहे, म्हणजे कामप्रवृत्तीच्या संबंधले जे काही वर्तन आहे की ते स्त्री किंवा पुरुष दिसलं, भिन्नलिंगी व्यक्ती दिसली त्याशी लगट करणं, पण असं आपण लगेच ते करायला जाणार नाही. प्राण्यामध्ये हे होईल,
पण तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक आहे. माणसामध्ये फरक आहे. आपण उच्च कोटीतील प्राणी आहोत, आपण बुद्धिमान प्राणी आहोत आणि म्हणून मग आपण हे नाही करणार. आपण म्हणजे करणार नाही म्हणजे करणारच नाही असं नाही, वेगळ्या पद्धतीने लक्षात घ्या. पूर्णपणे हे टाळता पण येत नाही, लक्षात घ्या. वर्तन ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ही टाळता येत नाही तुम्हाला, पण आपण विचार करू ना. ती व्यक्ती जी आहे, ती व्यक्तीचं प्रेम माझ्यावर आहे का? मी असं त्या व्यक्तीला हे केलं तर काय होईल, सामाजिक परिणाम काय होतील, तर त्या व्यक्तीला काय वाटेल, अशा विचार करून आपण काय करू की ते जे माझं वर्तन आहे, की माझे जे सहजप्रवृत्त वर्तन माझं व्हायला पाहिजे, त्याला थोडंसं मुरड घालतो आणि वेगळ्या पद्धतीनं मग आपली जी काही ती प्रवृत्ती असते ते प्रवृत्ती वेगळ्या पद्धतीने व्यक्त होत जातं. म्हणजे मग आपण काय करतो, मग त्याच्यावर त्या मुलीवर समजा एखादी मुलगी असेल किंवा मुलगा असेल, त्याचे प्रेम वाटायला लागलं, तुम्हाला त्याबद्दल फारच आकर्षण वाटायला लागलं, त्याबद्दल कविता करणार किंवा आणखी गोष्ट लिहिणार, कादंबरी लिहिणार वगैरे वगैरे, नाटककार सिनेमामधून अशा पद्धतीनं तुमचं ते काही भावना असेल त्या व्यक्त होतील. त्या म्हणजे कामप्रवृत्तीशी निगडीत जे डायरेक्ट जे वर्तन व्हायला पाहिजे तसं न होता एका समाजमान्य वर्तन जे असतात त्या समाजमान्य वर्तनातनं तुमचं जे काही वर्तन तुम्ही घडवत असता, कुठले असेल, म्हणजे क्षुधा असेल, काम असेल, वात्सल्य असेल, कुठल्याही भावना. कारण की आपण हे पुढचं जरी घेतलं, समजा पलायन असेल, युद्ध असेल, मग अशी मी म्हणलं तुम्हाला, युद्ध संघर्ष करणं ही आपली प्रवृत्ती आहे. आपण भांडणार काय, मला हे दिसलं की मला जर अमुक वस्तू नाही मिळाली, माझ्यावर अन्याय झाला की मी भांडणार. पण मग भांडणार म्हणजे काय करणार, मारामारी करणार. होय, काही लोक मारामारी देखील करतील, पण मग आपण म्हणतो की नाही नाही एज्युकेटेड आहे, मारामारी, आपण माणसं आहोत, सभ्य आहोत, मग मारामारी करून कसं चालेल आपल्याला. पण राग तर आलेला आहे, ते भांडण तर हे संघर्ष तर करायचा आहे. मग आपण काय करतो, निषेध व्यक्त करणं, तक्रार करणं, बरोबर आहे. म्हणजे अशा पद्धतीनं आपण भांडत असतो, म्हणजे भांडणंच करतो आपण. पण भांडण्याचं जे काही वर्तन, जे डायरेक्टली आपण फिजिकल असॉल्ट करायला पाहिजे, जे शारीरिक हल्ला न करता आपण वेगळ्या पद्धतीनं हे भांडण करत असतो. म्हणजे भांडणाची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीचं जे वर्तन आहे, जसं नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे होतं तसं न करता समाजमान्य मार्गानं ते आपण वर्तन करतो आणि त्याला आपण उदात्त वर्तन असं म्हणतो, की उदात्त वर्तन असतं आणि हेच अपेक्षित असतं. मानवामध्ये प्राण्यामध्ये मग फरकच काही. मग अशी म्हणलं तुम्हाला की स्त्री दिसली एखादी चांगली आणि मग ते पुरुष असला की त्या पुरुषांचं जर स्त्रीला या ठिकाणी काही वेडंवाकडं काही करायचा प्रयत्न केला तर तो प्राणी झाला ना. मग मानव संतन फरक ह्याच्यात काय आहे, जोपर्यंत ती स्त्री आहे किंवा तो पुरुष आहे त्याचं जर या ठिकाणी हे नसेल, संमती नसेल, तर कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याचा गैरवापर किंवा गैरउपभोग न घेणं हे तर पुरुषार्थाचं लक्षण आहे ना. त्याला आपण पुरुष म्हणतो. ते उपभोगण्याचं काय फार मोठं आपण पुरुषार्थ मानत नाही, ते तर प्राणीही करत असतो. अशा अर्थानं हे पलायन असेल, भीती असेल, हे सगळ्या ज्या भावना आहेत या. आता जसं या ठिकाणी संघ प्रवृत्ती पहा, की संघ प्रवृत्ती जी आहे तर ही सुद्धा आवश्यक असते. एकाकी वाटतं माणसाला आणि मग अनेक मुलांचा समुदाय दिसला आपल्याला की त्याच्यामध्ये मिसळावं असं वाटतं किंवा अनेक लोकांचा ग्रुप असेल ते मिसळावं असं वाटतं. भावना कोणती तर एकाकीपणाची भावना असते. मग हे सुद्धा का, तर मी मग अशी म्हणल्याप्रमाणे की प्रत्येक वेळेला एकट्याला जगता येणं शक्य होत नाही. निसर्गाने व्यवस्था केलेली आपली एकट्याला जगता येत नाही आणि म्हणून आपण कुठल्या तरी एखाद्या ग्रुपमध्ये राहणं हे आपल्याला आवश्यक वाटत असतं. म्हणजे ही प्रवृत्ती निसर्गानेच आपल्याला दिली आहे. आपल्याला आवडतं, लक्षात घ्या, कुटुंबात राहायला आवडतं, एकाकी माणसाला जगायला आवडत नाही. म्हणून आपल्याला माहीत असेल कदाचित आपण शिक्षा करताना एक शिक्षा असायची, एकांतवासाची शिक्षा पूर्वी आपण ऐकायचो. एकांतवासाची शिक्षा फार भयानक शिक्षा असते, लक्षात घ्या. कारण की जी नैसर्गिक प्रवृत्ती आहे त्याच्यावर हल्ला आहे हा एकांतवासाची शिक्षा. म्हणून एकांतवासाची शिक्षा ही फार भयानक शिक्षा असते. कारण माणसाला असं वाटत असतं की आपण नेहमी ग्रुपमध्ये राहावं, आपल्या कुटुंबात राहावं, आपल्या समाजात राहावं, आपल्या देशात राहावं, ही आपली भावना असते. आणि मग ही जी काय भावना आहे, मग आपण काय करतो पहा, की कुटुंबामध्ये म्हणजे मी म्हणतो तुम्हाला इथंसुद्धा हा जो गट असतो, मग तुम्ही कोणता गट निवडायचा हे तुम्ही ठरवत असता, लक्षात घ्या. तुमच्यावर झालेले संस्कार किंवा आणखी ज्या गोष्टी असतात, पण तुम्हाला कुठला तरी गटात राहावंच वाटत असतं. काही वेळा गमतीशीर असं म्हणलं जातं, लोकशाहीमध्ये तुम्हाला वैयक्तिकरित्या जगताच येत नाही, तुम्हाला कुठल्या तरी गटातच सामील व्हावं लागतं. खरं लोकशाहीमध्ये असं म्हणायचं काही कारणच नाही. माझं असं मत आहे, तुम्हाला मनुष्य म्हणून जगायचं असेल तर तुम्हाला कुठल्या तरी गटामध्ये कुठल्या तरी समूहाचा घटक म्हणूनच जगावं लागतं.
हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण ही एक आपली नैसर्गिक प्रवृत्ती आहे. नंतर निर्मिती. निर्मिती ही जी काही प्रवृत्ती असते पहा, की काहीतरी करावंसं वाटणं, काहीतरी करावंसं वाटणं. आता हे सुद्धा निसर्गाने का दिलं, नाही तर मग प्रगतीच झाली नसती ना. जर प्रवृत्ती नसती मानवामध्ये, तरी संपूर्ण समाजाची म्हणा किंवा मानवाची किंवा प्राण्याची प्रगतीच झाली नसती. आता हे जे काही करावंसं वाटणं, जी काही भावना असते, कुठली तरी वस्तू दिसली की त्याच्यामध्ये काहीतरी मोडतोड करणं, काहीतरी वेगळं त्याचे रूप बदलणं वगैरे असा प्रकार होतो. याच्यासाठी गमतीचं उदाहरण मी सांगेन पहा. एक लहान मुलं असतं बघा, त्या घरी जातं आणि मग ते आपण म्हणतो ते फार खोड्या करतं मुलगा हो. म्हणजे काय करतो, ते भिंतीवर रेगा सोडतो, कुठे काहीतरी कुठली गोष्ट दिसली की तो मोडतोड करतो. लक्षात घे, मोडतोड करणं वगैरे हा भाग नाही आहे. हा निर्मितीचा तो आनंद घेत असतो, हा निर्मितीच त्याला आनंद मिळतो. आणि ही निर्मिती ही जी आहे ही निसर्गाने दिलेली प्रवृत्ती आहे. आता ह्या ज्या पुढच्या ज्या प्रवृत्ती आहेत याच्यामध्ये मात्र मानवामध्ये ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे. या पुढच्या प्रवृत्ती या इतर प्राण्यामध्ये फारशा दिसून येत नाहीत, किंवा आपण असं म्हणूया की त्याचा अभ्यास झालेला नाही किंवा करता येणं जरा थोडंसं अवघड आहे. मात्र ह्या आत्तापर्यंत जे काही प्रवृत्ती आहेत, या प्रवृत्ती ज्या आहेत, या सगळ्या प्रवृत्ती आहेत, हे सगळे दोन्हीकडे असतात. परंतु या पुढच्या ज्या प्रवृत्ती, निर्मिती असेल, आत्मगौरव असेल, परगौरव असेल, पुढच्या ज्या आहेत ह्या इतर प्राण्यांमध्ये दिसत नाही. आता मग अशी म्हणलं मी उदाहरण सांगत होतो तुम्हाला की लहान मुलं असतात ते काहीतरी खोड्या, आपल्या दृष्टीने ते खोडी असते, ते वाईट असतं, ते वाईट नसतं. लक्षात घ्या, ते त्यातून काहीतरी निर्मिती करत असतं. आपल्यालासुद्धा लक्षात घ्या, हातात साधी गोष्ट आहे पहा, तुमच्या हातात एक पेन आहे नुसता, समजा की ओपन, तुम्ही काय करता, नुसतं हातात पेन तुम्ही उघडून ठेवला अशी कल्पना करा आणि तुमच्या हातात पेन दिलेलं आहे, तर तुम्ही काहीतरी करणारच. तुम्ही त्या बाकावर लिहाल, वहीवर लिहाल, कागदावर लिहाल, हातावर लिहाल, काहीतरी करत बसणार. कारण ही काहीतरी म्हणतो आपण ते, तर ही जे काहीतरी करणं जे आहे हे निर्मिती या प्रवृत्तीशी निगडीत गोष्ट असते. मग तुमच्या हातात काय जेवढी चांगली गोष्ट येईल तेवढं चांगली गोष्ट करत जाल. तुम्ही लिहायला लागत लिहित असाल तर आणखी तुम्ही चांगलं लिहित जाल. तुम्ही जर काय आणखी कुठली एखादी कृती करत असाल, एखादं प्रोजेक्ट करत असाल तर आणखी चांगलं काहीतरी करत जाल. असं आहे ते, लक्षात घ्या. नंतर आत्मगौरव. आता आत्मगौरव ही एक देखील प्रवृत्ती असते. मी म्हणतो तुम्हाला ह्या पुढच्या ज्या प्रवृत्ती त्या इतर प्राण्यांमध्ये दिसत नाहीत. म्हणजे हे आपल्याला असं वाटतं की माझी कोणतरी स्तुती केली पाहिजे, माझी कोणतरी अशी आत्मस्तुतीची भावना असतेच माणसाला. मागं मी एकदा असं कुठेतरी एक पोस्ट लिहित होतो आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की जंगल में मोर नाचे किसने देखा, असं मी म्हणलं होतं पहा. म्हणजे काय, तर तुम्ही ज्यावेळेला काही करता, एक खूप काही कर्तबगारीने काय करत असता आणि मग तुम्ही एखादं यश मिळवलं, चांगलं यश मिळवलं, पहिला नंबर मिळवला म्हणा, किंवा काही थोडं आणखी काही चांगलं वेगळं यश मिळवलं, कौटुंबिक यश मिळवलं, घर चांगलं बांधलं असेल, गाडी घेतली असेल, हे सगळं जरी तुम्ही करत असला तरीसुद्धा असं वाटत असतं की माझं कोणतरी ह्याच्याबद्दल कौतुक केलं पाहिजे, म्हणलं पाहिजे, अरे तू किती हुशार आहेस, तू किती हे सहज मिळवलं, तू किती एवढं हे अमुक केलं, तू वडिलाचं नाव काढलं, असं कोणतरी म्हणलं पाहिजे. अशी एक भावना असते. हे स्वतःचा गुणगौरव जो काय असतो, गुणगौरव करून घेणं, स्वतःचा गुणगौरव करणं ही अत्यंत आवश्यक गोष्ट असते. आणि ही मी म्हणलं तुम्हाला की निश्चितपणे आपल्या ह्या प्रत्येक मानवामध्ये हे असते. तसंच परगौरव म्हणजे न्यूनत्वाची, आता हे कशात नाही येते पहा, तर जसं स्वगौरव जसा आवश्यक असतो तसंच आपल्यामध्ये ही देखील प्रवृत्ती असते की दुसऱ्याचं कौतुक करणे ही देखील आपल्यामध्ये प्रवृत्ती असते मानवामध्ये. कारण आपल्यात न्यून आहे आणि ते दुसऱ्यामध्ये नाही की दुसऱ्याने ती मिळवलं. म्हणजे मी सेकंड क्लास आलो पण माझा मित्र फर्स्ट क्लासमध्ये आला किंवा फर्स्ट आला, तर माझं जे न्यून असतं ते न्यून काय करतं मला, तर ते त्या व्यक्तीची तुलना करायला भाग पाडतं, कधी स्तुती करायला भाग पाडतं. म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, तर आपल्यातली जी काही उणीव असते, मला जे शक्य झालं नाही किंवा आपलं सर्वसामान्य माणसाला जे शक्य झालं नाही ते यांनी करून दाखवलं आणि म्हणून आपण त्याचे कौतुक करत असतो. लक्षात घ्या, ही परगौरव. नंतर प्रार्थना म्हणजे एक त्याची निगडीत भावना आहे ती करुणा, ज्याला आपण दया असंही काळ म्हणतो. वरिष्ठ व्यक्ती भेटली की क्षमा याचना करणं ही एक गोष्ट. मी म्हणलं तुम्हाला ह्या ज्या प्रवृत्ती सर्व थोड्याशा मानवाशी संबंधित जास्त आहेत. म्हणजे की पुढची जी व्यक्ती आहे, मोठी व्यक्ती असेल, त्याला पण आपल्याकडनं काही
काहीतरी मिळवायचं असेल, काही असेल किंवा आपल्याला चुकलं असेल तर क्षमा मागणं ही सुद्धा आपली किंवा कुठलीही वरिष्ठ व्यक्ती भेटली की क्षमा मागणं किंवा क्षमा याचना करणं ही आपली प्रवृत्ती असते. तसंच हास्यही. आता हे सुद्धा म्हणलं तुम्हाला पण नैसर्गिकच आहे, लक्षात घ्या. पुन्हा ही प्रवृत्ती ती नैसर्गिकच आहे. ह्याचा सुद्धा हेतू आहेच आहे प्रार्थनेला सुद्धा. कारण प्रत्येक वेळेला स्वतःच्याच कर्तव्याने काही मिळतं असं नाही, लक्षात घ्या. दुसऱ्याला विनंती करून, दुसऱ्याला कौतुक करून, दुसऱ्याची विनवणी करून आपल्या काही वेळेला मिळवावं लागतं. आपलं अस्तित्व जर टिकून राहायचं असेल तर ही गोष्ट देखील आपल्याला आवश्यक असतेच असते. म्हणजे शेवटची आहे ती हास्य ही प्रवृत्ती आहे. आणि याची भावना कोणती तर मनोरंजन आणि संबंधित काय तर विनोदी दृश्य हा त्यातला चेतक त्याचा आहे. आणि मग आपण काय करतो हास्य म्हणजे हसणं म्हणा किंवा आनंद व्यक्त करणं हा जो भाग असतो ते वर्तन तुमचं. आता या ठिकाणी पुन्हा कशासाठी हे आहे. समजा ही प्रवृत्ती नसते अशी कल्पना करू आपण. ही जी प्रवृत्ती नसते हास्य तर काय झालं असतं तर आपल्याला जो मानसिक ताण आहे त्या मानसिक ताणाचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर झाले असते, मनावर झाले असते, शरीरावर झाले असते. हे असं होऊ नये. आणि मग त्याचं एकूण पुन्हा तुमच्या मी काय म्हणलं की त्या अस्तित्वाशी संबंध येतो. आणि असं होऊ नये म्हणून तुमचा हा जो ताण आहे हा ताण रिलीज व्हावा, कमी व्हावा, मोकळा व्हावा ही अपेक्षा असते. यासाठी म्हणून ही प्रवृत्ती दिलेली आहे. आता मी म्हणलं तुम्हाला की हे हसणं वगैरे ठीक आहे, पण हे सगळ्या गोष्टी करत असताना आपण काय करतो लक्षात घ्या. आपण कुठेही हसणं, वेड्याचं का हसणं हे नाही चालणार आपल्याला. म्हणजे पुन्हा मी म्हणलं तुम्हाला की आपण समाजमान्य मार्गानंच हे वर्तन व्यक्त करणं अपेक्षित आहे. म्हणजे आपण काय करतो समाजमान्य मार्गानं ते व्यक्त करतो. म्हणजे हसणं, कुठं हसायचं, किती हसायचं, कसं हसायचं हे आपण म्हणतो की नाही अरे असं बरं दिसतं का चार चौकावर मोठ्यानं हसणं हा जो प्रकार असतो. म्हणजे हसणं ही अगदी कॉमन आहे कुठल्याही गोष्टी हसणं किंवा विनोदी गोष्ट दिसली तरी. पण किती मोठ्यानं हसायचं. काय वेळा आपण समजा एखादा सिनेमा पाहायला गेलो, एखादं विनोदी दृश्य दिसलं आणि आपण इतके मोठ्याने काय लोक हसतात की बाबा शेजारचे लोक आपल्याकडेच बघायला लागतात. तर हे चूक आहे ना. मग हे बरोबर होत नाही. मग कसं हसावं, कुठं कसा प्रतिसाद द्यावा ही त्या तुमच्या ह्याचा भाग असतो. समाजमान्य वर्तनात तुम्ही कितपत ते परिवर्तित केलं सहजपरिवर्तन त्याचा तो भाग असतो. म्हणजेच थोडक्यात तुम्ही काय करत असता लक्षात घ्या. नैसर्गिक प्रवृत्ती ज्या आहेत त्याप्रमाणेच वर्तन करता, परंतु अगदी जसंच्या तसं न करता त्यांना तुम्ही समाजमान्य वर्तनामध्ये रूपांतरित करत असता. किंवा तसं करणं आपल्याला अपेक्षित असतं. लक्षात घ्या आपल्याला तसं करणं अपेक्षित असतं. आता हे जे सगळं मी सांगेल तुम्हाला हे एक पाश्चिमात्य जे काही मानसशास्त्र पुन्हा हेतुवाद जो आहे त्यांनी जे दिलेलं स्पष्टीकरण असं का वागतं त्याचं माणसाच्या वागण्याचं वर्तनाचं स्पष्टीकरण आहे. याच मानसशास्त्रामध्ये म्हणजे पाश्चिमात्य मानसशास्त्रामध्येच दुसरा देखील एक दृष्टिकोन आहे गरजेचा वगैरे वगैरे ते कधीतरी पुढे एकदा मी लेक्चर घेईन. पण भारतीय लोकांनी काय केलं आहे विचार ह्याच्या संदर्भात, माणसं अशी का वागतात, भारतीय लोकांनी कसा विचार केला आहे ते आपण थोडंसं बघूया. आता भारतीय तत्त्वज्ञानानुसार वर्तनाचं स्पष्टीकरण कसं केलं आहे पहा. ते काय म्हणतात की आपल्याकडं मानवामध्ये षडरिपू असतात. षडरिपू म्हणजे 6 शत्रू आहेत. मानवाचे 6 शत्रू आहेत. थोडक्यात मानवाच्या ह्या 6 अशा प्रवृत्ती आहेत की मानवाला चांगलं वागायला ते त्रास देतात. म्हणून त्याला त्यांनी षडरिपू, षड म्हणजे 6, रिपू म्हणजे शत्रू, हे 6 शत्रू. म्हणजे असं का म्हणले लक्षात घ्या. तर भारतीय तत्त्वज्ञानामध्ये काय म्हणलेलं आहे, मानवाचं शेवटी जगण्याचं उद्दिष्ट काय आहे तर मोक्षप्राप्ती आहे. आणि मोक्षप्राप्ती जर व्हायची असेल तर माणसानं सभ्यतेनं वागलं पाहिजे ही अपेक्षा आहे. म्हणजे 4 धर्म, 4 पुरुषार्थ वगैरे ते काय आहेत ते त्याप्रमाणे वागणं. आता हे सगळं वागताना मला जे लोक त्रास देतात त्यांना आम्ही काय म्हणतो शत्रू म्हणतो. हे कोणते शत्रू आहेत. पुन्हा त्यांनी म्हणले बा काम, म्हणजे पुन्हा काम म्हणजे अति अनैतिक लैंगिक भावना. म्हणजे या ठिकाणी काम ही प्रवृत्ती म्हणजे जसं आपण त्या ठिकाणी ज्यावेळा हे सांगतो की अर्थ धर्म काम मोक्ष, ती हे जसं तिथं काम आपण मान्य केलेलं आहे. म्हणजे काम ही आवश्यक गोष्ट मान्य केलेली भारतीय तत्त्वज्ञानामध्ये सुद्धा. परंतु इथं
कामाला इथे काय म्हणले, काम म्हणजे अति अनैतिक लैंगिक भावना. म्हणजे ज्या ही लैंगिक भावना तुमची अति टोकाला जाते तर ती गोष्ट तुमची काय ती शत्रू बनते आणि तुम्हाला जे चांगलं वागायला थोडंसं ती प्रतिबंध करते, म्हणा किंवा त्रास देते, अडचण निर्माण करते. तसंच क्रोध म्हणजे राग, म्हणजे खूप असा राग येतो माणसाला आणि मग त्या रागानं सुद्धा काय होतं की मनुष्य जो काही जसं वागायला पाहिजे असतो एक सभ्य मनुष्य म्हणून, तसं तो न वागता तो काय करतो, चुकीच्या पद्धतीने वागायला लागतो. तर तिसरा जो हे आहे शत्रू आहे तो म्हणजे लोभ किंवा कुठल्याही गोष्टीचा हव्यास, म्हणजे मला हे मिळालं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. आणि अशी अति लालची वृत्ती जी असते ही देखील माणसाला चांगलं जगू देत नाही. म्हणजे सभ्य माणसाकडं आपण असं म्हणतो ना की सभ्य माणसं, याला सभ्य म्हणू का आपण, एखादा मनुष्य खूप हावरट आहे, आपण म्हणतो हावरट आहे ते काय, म्हणजे थोडक्यात हावरटपणा हा सभ्यतेला त्रास देण्याची गोष्ट आहे. क्रोध राग, तो रागीट आहे म्हणजे काय, तर सभ्य माणसाचं ते लक्षण नाही आहे. किंवा हे अत्यंतिक लैंगिक भावना असणं, स्त्री लंपट असणं, हा जो भाग आहे तर हा सभ्यतेचा भाग नाही आहे. म्हणून एक शत्रू मानले आपण. तर मोह म्हणजे एखाद्या गोष्टीचा मोह करणं, आकर्षण. काय वेळा काय होतं पहा की सतत मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे वगैरे असं अशा प्रकारचा मोह ठेवणं. काय वेळेला तर काही गोष्टीची गरजसुद्धा नसते आपल्याला, पण उगीच आपला मोह असतो. मग जसं आपण संग्रह प्रवृत्ती म्हणलं होतं ना, तसंच थोडासा तो भाग आहे. आणि मग काय होतं की उगीच मला हे पाहिजे आणि त्याच्यातून मग काय होतं की ते इतका मोह होतो की आपलं जगण्याचं मूळ उद्दिष्ट काय आहे, माझं मूळ उद्दिष्ट होतं मला मोक्ष प्राप्त व्हायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय मोक्षपेक्षा आपण थोडंसं ते आध्यात्मिकला थोडं बाजूला ठेवूया, इतकंपर्यंत आपण नाही कदाचित जाणार, पण आपलं त्या दिशेनं ते जाणार. त्या दिशेनं जायचं असेल मला मोक्ष प्राप्त होईल का नाही मला माहीत नाही, परंतु माझं उद्दिष्ट जगण्याचं उद्दिष्ट आहे ते तसं आहे आणि त्या दिशेनं मला जायचं आहे. सभ्य म्हणून जगायचं आहे समाजामध्ये, आणि सभ्य म्हणून जगायचं असेल तर या गोष्टीपासून मला दूर असायला पाहिजे. नंतर मद म्हणजे गर्व किंवा अतिअभिमान, घमंड. जे गर्वसुद्धा काय होतो की माणसाला काय करतो की त्याचं जे कर्तव्यकारी असते त्याच्यावर तो पाणी फेरतो. लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो की पुराणात गोष्टीचा ऐकत असतो पहा की गर्वहरण, अगदी भीमाचं सुद्धा गर्वहरण मारुतीने केलं वगैरे वगैरे, सगळ्या गोष्टीचं तेच सांगितलेलं आहे पहा. पुराणामध्ये जर तुम्ही गोष्टी वाचल्या तर ते पुराण ते बरोबर आहे का आणखी काय धार्मिकता आपण बाजूला ठेवूया. म्हणजे त्या गोष्टी फार गमतीशीर काय काय वाटतात मला फार. त्यात एक ती भीमाची एक गोष्ट आहे पहा की ती भीमाला तो मारुती असं काहीतरी वानराचं स्वरूप घेतो आणि शिपटी उचलायला होता, तर शिपटी उचलता येत नाही. म्हणजे काय आहे तिथं, तर भीमाला एक गर्व झालेला असतो की माझ्या इतका कुणीच ताकदवान मनुष्य नाही. आणि मग भीमामध्ये जे चांगले गुण आहेत, भीम जो चांगला राहायला पाहिजे ते गर्वहरण व्हायला पाहिजे, म्हणून मग ते मारुतीने ते केलेलं असतं वगैरे वगैरे. म्हणजे थोडक्यात काय की हा जो गर्व आहे, गर्व हा चांगल्या गुणावर काय वेळा पाणी फिरतो, म्हणून गर्व हा देखील एक दोष मानलेला आहे. नंतर मत्सर किंवा द्वेष म्हणजे दुसऱ्याच्याबद्दलचे द्वेष वाटणं, म्हणजे आपली प्रगती जशी होते तशी दुसऱ्याचीही व्हायला पाहिजे असं न वाटता, दुसऱ्याची प्रगती होऊ नये, दुसरं आपल्या पुढं जाऊ नये, अशा प्रकारची वृत्ती बाळगणं हा जो एक भाग असतो हा देखील एक मोठा दोष मानलेला आहे. आता हे सगळं जर असेल मग आता आपण कसं करायचं पहा. आता याच्यामध्ये एक मध्ये मला एक असं रेफरन्स मिळाला की नेटवर की ह्याला गमतीशीरांनी उदाहरण दिलं पहा. की असं म्हणलं त्यांनी की हे जे 6 दोष आहेत ह्या दोषांना जो सहजपणे धारण करतो, सहजपणे घेतो, तर त्याला साधारण व्यक्ती म्हणतात बरं का. म्हणजे नंतर जो हा 6 दोषांना मान्य करणाऱ्या सामान्य व्यक्ती म्हणतात किंवा ठीक आहे मला हे मान्य आहे वगैरे. नंतर जो मनुष्य ह्या 6 दोषांना धाकात ठेवतो, म्हणजे हे षड्रिपू जे आहे या षड्रिपूवर जो कंट्रोल करतो तर त्याला साधक म्हणतात. आणि या 6 दोषांना जो अधू करतो, म्हणजे या 6 दोषांना नष्ट करतो, काय म्हणतो आपण, अधू करणं हा शब्द बरोबर, अधू करतो त्याला साधू म्हणतात. आणि या 6 दोषांचा पूर्णतः अंत करतो त्याला संत म्हणतात. म्हणजे आता आपल्याला जर संत म्हणून घ्यायचं असेल तर काय व्हायला पाहिजे, तर या जे षड्रिपू जे आहेत या षड्रिपूवर आपण मात केली पाहिजे. हे षड्रिपू आपल्यातले संपवले पाहिजेत, बरोबर आहे. जसं मगाशी आपण जे म्हणलं की 14 सहज प्रवृत्ती आहेत, या सहज प्रवृत्ती वर्तन करून चालणार नाही.
सहज प्रवृत्तीवर आपल्याला मात करता आले पाहिजे. म्हणजे मात म्हणजे ते नष्ट नाही करायचे. तिथं थोडीशी कल्पना वेगळी आहे. तिथं कल्पना अशी आहे, ते जे वर्तन आहे म्हणजे सहज प्रवृत्त वर्तन करायचंच नाही असं नाही करायचं, किंवा ती प्रवृत्तीला नष्ट करायची अशी भावना तिथं नाही आहे. तिथं भावना अशी आहे की जे वर्तन सहज प्रवृत्ती आहे त्यात परिवर्तन करायचं, ते वर्तन समाजमान्य वर्तनात घडवून बदलून घ्यायचं, हा त्याचा भाग आहे. इथं मात्र असं मान्य केलेलं आहे किंवा असं म्हटलेलं आहे भारतीय तत्त्वज्ञानामध्ये की हे जे वर्तन आहे की ह्याचं अंतच केलं तर तुम्हाला संत म्हणा. पण जर नाही आम्हाला बाबा संत नाही व्हायचं, मला मग साधू व्हायचं का तुम्हाला, तर त्या 6 दोषांना तुम्ही कमीत काही प्रमाणात का होईना तुम्ही कंट्रोल करा, म्हणजे हे करा. नंतर नाही मला तेही शक्य, पण मी त्यांना धाकात ठेवू शकतो. म्हणजे थोडक्यात काही मर्यादेत मी त्यांना ठेवू शकतो. राग तर मला येतो आहे, पण मी राग तर माझ्या मर्यादेत ठेवतो, त्याला धाकात ठेवतो आहे, आणि मग मला साधक व्हायचं आहे इथपर्यंत मी म्हणेन. म्हणजे हा जो सगळा भाग आहे लक्षात घ्या की हा थोडासा जरी फरकाचा वाटला म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानानुसार आणि पाश्चात्य संस्कृतीनुसार मानसशास्त्रानुसार, तरी देखील शेवटी अंतिमता ते दोन्ही एकाच ठिकाणी येऊन पोचतात. आता आणखी शेवटीच आपण बघूया सभ्यता किंवा सुसंस्कृतता म्हणजे तरी काय. तर एक सुप्रसिद्ध तत्त्वज्ञानी विनोदी लेखक मार्क ट्वेन असं म्हणतात, जर तुम्हाला सभ्य म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मनापासून जसे वागावेसे वाटते तसे वागू नका. नीट समजून घ्या वाक्य काय ते पुन्हा. जर तुम्हाला सभ्य म्हणून घ्यायचं असेल तर तुम्हाला मनापासून जसे वागावेसे वाटते तसे वागू नका. याचा अर्थच असा, मगाशी मी उदाहरण पुन्हा मी रिपीट करतो. आपण पाहुण्यांच्या घरी गेलो आहे, आपल्याला भूक लागलेली आहे, आत स्वयंपाक चालू आहे, विशिष्ट काय आपल्याला वास येतो आहे, तो पदार्थ आपल्या आवडीचा आहे, तर मला काय वाटते आता माझ्या मनात असं वाटते आता आत जावं आणि पटकन ते पदार्थ खावा. पण मी असं करणार नाही का, तर मला सभ्य म्हणून घ्यायचं आहे, आणि म्हणून मी काय करेन, मी वाट पाहीन. बरोबर आहे. सभ्य म्हणून घ्यायचं असेल तर नैसर्गिक प्रवृत्ती जी होती त्या नैसर्गिक प्रवृत्तीला आपण त्याच्यावर मात करणं म्हणजे सभ्य होऊन आहे. लक्षात घ्या, नैसर्गिक प्रवृत्ती किंवा नैसर्गिक वर्तन जे आहे, नैसर्गिक प्रवृत्तीला अनुसरणारं वर्तन आहे, त्या वर्तनाला बदलणं हेच खरं म्हणजे तुमची सुसंस्कृतता किंवा सभ्यता आहे. तसंच एक दुसरी व्याख्या अशी पहा की म्हणजे आपल्याला दुसरे एक आपलं उदाहरण मग अशी मी दुसरं एक उदाहरण तुम्हाला दिलं होतं. पहा की कुठलीही गोष्ट म्हणजे या ठिकाणी आपल्याला ज्याला सभ्यता सुसंस्कृत म्हणजे तरी काय, तर ज्या आपल्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत त्याच्यावर आपण मात करणं. कारण आपण म्हणलं की ह्या सहज प्रवृत्ती सर्व प्राण्यामध्ये आहेत, तुमच्यामध्येच नाही. पण जे प्राणी नीच कोटीतील प्राणी आहेत ते आपल्या सहज प्रवृत्तीवर मात करू शकत नाहीत. ते कारण वर्तन हे अपरिवर्तनीय आहे. मानवच फक्त असा आहे की तो या सहज प्रवृत्तीवर मात करतो. जे सहज प्रवृत्तीवर मात करतो म्हणजे तो सभ्य असतो. मग तुम्ही ज्या प्रमाणात मात करता त्या प्रमाणात तुम्ही सभ्य ठरता. लक्षात तुमच्या, ज्या प्रमाणात तुम्ही मात करता त्या प्रमाणात तुम्ही सभ्य ठरता. सरळ साधी गोष्ट आहे. कारण शिक्षणातसुद्धा एक व्याख्या अशी केलेली पहा. शिक्षण म्हणजे काय, तर सहज प्रवृत्तीचं उदात्तीकरण आहे. म्हणजे कसं वागावं, समाजात कसं वागावं, कसं बोलावं, कसं हे करावं, हे म्हणजे शिक्षणच असतं ना. मग म्हणजे कसं बोलावं, कसं वागावं, कसं राहावं, म्हणजेच काय करावं, तर सहज प्रवृत्त वर्तन करू नये आणि ते समाजमान्य वर्तन करावं असं सांगणं म्हणजे शिक्षण आहे. नंतर एक असं म्हणतं की षड्रिपूवर मात करणं हाच खरा पुरुषार्थ आहे. म्हणजे मगाशी मी म्हणत तुम्हाला की एखादी स्त्री दिसली तर पुरुषाला असं वाटलं की आकर्षण वाटलं की त्या स्त्रीचं, आणि त्यांनी त्या उपभोग घ्यायचं ठरवलं आणि घेतला समजा, अशी कल्पना करू, तर हा पुरुषार्थ नाही. त्याला जर असं वाटत असेल की मी त्या स्त्रीचा उपभोग घेतला आहे, हा पुरुषार्थ नव्हे. पुरुषार्थ कशात आहे की ह्या प्रवृत्तीवर मात करण्यात पुरुषार्थ आहे. म्हणून तर आपण जितेंद्रिय वगैरे म्हणतो ना, की वर्धमान महावीर असतील म्हणा किंवा गौतम बुद्ध असतील ना, आपण काय म्हणतो किंवा ही सगळे आहेत ते जितेंद्रिय म्हणजे इंद्रियावर त्यांनी काय केलेलं आहे, विजय मिळवलेला आहे. इंद्रियावर विजय मिळवला म्हणजे ह्या सगळ्या प्रवृत्तीवर विजय मिळवलेला आहे, आणि म्हणून हे जितेंद्रिय आहे.
मी म्हणतो कदाचित आम्ही महावीरांसारखं म्हणा, गौतम बुद्धसारखं या टोकाला इतकं जाणार नाही, आमच्याकडे तेवढी कदाचित ताकद नसेलही माझी. पण माझी भावना जी आहे, माझी इच्छा आहे, माझे जे काही मार्ग जो आहे तरी तोच असला पाहिजे. त्या दिशेने मी वागलं पाहिजे. मी कदाचित अलीकडे थांबेन, कदाचित मी तिथपर्यंत कदाचित पोचणार नाही, परंतु मी दिशा तर माझी तीच असली पाहिजे ना. म्हणजे इंद्रियावर मात करण्याची, नैसर्गिक प्रवृत्तीवर मात करण्याची हीच माझी प्रवृत्ती असली पाहिजे. आणि आणखी एक थोडी शेवटची व्याख्या मी सांगतो, म्हणजे गमतीशीर आहे, की सायकोलॉजिस्ट काय म्हणतात, संस्कृती म्हणजे विकृती होय. हे एक गमतीशीर विधान आहे. म्हणजे काय पहा, हे म्हणतात की संस्कृती म्हणजे विकृती, म्हणजे कशा अर्थानं ते म्हणतात पहा, वेगळं नीट समजून घ्या. संस्कृती म्हणजे विकृती अशा अर्थानं नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे जगणं हे खरं जगणं असं म्हणणारा एक वर्ग आहे. आणि तुम्ही नैसर्गिक प्रवृत्तीप्रमाणे जगत नाही म्हणजे तुम्ही विकृत जगता. मग आपण उलटं करतो आहोत. आपण काय करतो, सहज प्रवृत्ती वर्तन करणं म्हणजे खरं म्हणजे एका दृष्टीने विकृती आहे. आणि त्या विकृतीवर किंवा सहज प्रवृत्तीवर मात करणं म्हणजे संस्कृती आहे, असं आपण मानत असं लक्षात घ्या. इथं पहा, एक आणखी उदाहरण तुम्हाला मी देईन, की ज्या संस्कृती जास्त कठोर आहेत, म्हणजे काय संस्कृती कठोर म्हणजे काय, तर ज्या संस्कृतीमध्ये मानवी वर्तनावर अधिकाधिक बंधन घातली असतात ती संस्कृती कठोर असते. आणि ज्या संस्कृतीमध्ये मानवी वर्तनावर कमीत कमी बंधन आहेत ती जी संस्कृती आहे ती थोडीशी नैसर्गिक असते. एक थोडंसं आपल्याला असं म्हणता येईल की पाश्चात्य संस्कृती जी आहे, पाश्चात्य संस्कृती आहे ती थोडी निसर्गाच्या जवळ जाणारी आहे, कारण त्यांच्यामध्ये मानवी वर्तनावर फार बंधन नाहीत. त्या तुलनेनं इस्लाम असेल म्हणा किंवा भारत असेल म्हणा किंवा बौद्ध असेल म्हणा, की या संस्कृती जर आपण पाहिल्या तर आपल्याकडं आपण मानवी वर्तनाला बरंचसं काबूत ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे काय केलेलं आपण, तर त्याला आपण ह्या ज्या काही सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्तीप्रमाणे वागू न देता त्याला असं आम्ही सांगतो आहे, नाही रे बाबा, तर हे सभ्यतेचे मार्ग हे आहेत, याप्रमाणे वागलं पाहिजे असं म्हणतो आपण. तर त्यातला फरक आहे. पण शेवटी आपल्याला सभ्य म्हणून जगायचं आहे, सभ्य समाजात आपल्याला जगायचं आहे. आणि म्हणून आपण आपल्या या सगळ्या षड्रिपूवर मात केली पाहिजे म्हणा, किंवा सहज प्रवृत्ती आहेत त्या सहज प्रवृत्ती दडपून न टाकता त्यांचं जे काही सहज प्रवृत्त वर्तन होण्याऐवजी त्या वर्तनाचं समाजमान्य वर्तनात रूपांतर केलं पाहिजे, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. आपण सर्वजणी लक्षात ठेवाल अशी आशा व्यक्त करतो. कारण आपल्याला सर्वांना सभ्य म्हणून घ्यायचं आहे आणि सभ्य म्हणून जगणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. मोक्षभिक्षा पण फार लांबची गोष्ट आहे, पण निदान किमान आपण सभ्य म्हणून जगूया एवढी आशा करून मी या ठिकाणी थांबतो.